ॲडिनोमायोसिस म्हणजे काय पहिलं तुला सांगते. ॲडिनोमायोसिसमध्ये गर्भाच्या आतला जो लेयर असतो, ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, जो प्रत्येक पिरियडला बाहेर येतो, तो जो लेयर आहे तो मसल्समध्ये जाऊन अडकतो आणि तिथे रुजतो. त्यामुळे दर पाळीला जे पिरियडचं रक्त बाहेर येतं, तसं पिरियड हा मसल्समध्ये सुद्धा होतो. त्याला ॲडिनोमायोसिस म्हणतात. आणि दर महिन्याला तिथे रक्तस्राव होऊन होऊन ती गर्भाशयाची वॉल जी असते ती जाडी 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 होत जाते. जर हे ॲडिनोमायोसिस खूप जास्त असेल की ज्याच्यामुळे आपलं गर्भाशय डिस्टॉर्ट झालेलं आहे, त्याची रचना पूर्ण बिघडलेली आहे, तर मग कधी कधी कन्सीव्ह व्हायला पण त्रास होऊ शकतो. तर त्यामुळे काही हार्मोनल ट्रीटमेंट द्यावी लागते, टॅबलेट्स काही द्याव्या लागतात किंवा त्याची सर्जरीसुद्धा करावी लागते. प्रत्येक वेळेला सर्जरी म्हणजे कापाकापी नसते. अगदी कमी मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी करूनसुद्धा ॲडिनोमायोसिसवर आपल्याला कंट्रोल करता येतो.